नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले SK स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलवर. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी, विशेषतः महाराष्ट्रातील मुलांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. LIC HFL म्हणजेच LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने ज्युनियर असिस्टंटच्या पदांकरिता एक टोटल 180 पदांसाठी भरती काढली आहे. त्यामुळे या भरती अंतर्गत कोणकोणती डिटेल्स आहेत, कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी असणार आहेत, पगार किती असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे आणि यासाठी पात्रता काय आहे, हे सर्व आपण पाहणार आहोत. चला तर आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जे कोणती पुढील अपडेट येणार आहे ती तुम्हाला लगेच नोटिफिकेशनद्वारे मिळेल. ठीक आहे. टोटल तर जागा 180 आहेत. यामध्ये आपल्या महाराष्ट्राकरिता, आपली भाषा मराठी ना, आपलं चॅनल मराठीमधूनच आहे, त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातली जागा बघावी लागतील. महाराष्ट्रामध्ये या 25 जागा आहेत. तरी पण तुम्ही जर तुम्हाला इतर राज्यांमध्ये जर अप्लाय करायचं असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. महाराष्ट्रामध्ये 25 आहेत. यापैकी अहमदनगरमध्ये एक जागा आहे, औरंगाबादमध्ये एक आहे, धुळेमध्ये एक आहे, जळगावमध्ये एक जागा आहे, कोल्हापूर येथे एक आहे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे 8 जागा आहेत, नागपूर येथे 3 आहेत, नाशिक येथे 5 जागा आहेत, पुणे, पिंपरी चिंचवड येथे 3 जागा आहेत व सोलापूर येथे 1 जागा आहे. सॅलरी ही तुमची 41,000च्या आसपास असणार आहे. ज्युनियर असिस्टंट हे पद आहे. आपल्याला ही संधी गमवायची नाही. जागा एकही का असे ना, आपल्याला फॉर्म भरायचा आहे. कारण कोणती संधी ही आपल्यासाठी चालून आलेली आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे प्रत्येक फॉर्म भरायचं हे काम आपलं आहे व सोबतच आपली मेहनत ही चालू असायला पाहिजे. आता आपण बघा पुढील मुद्दे पाहू. फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे 16/4/2026 ला. वयाची लास्ट डेट असणार आहे 30 एप्रिल 2026. तुम्ही कॉल लेटर म्हणजेच ऍडमिट कार्ड जे आहे ते कधी डाउनलोड करू शकता, तर एक्झामच्या 7 ते 10 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायची लिंक उपलब्ध होईल. त्यावेळेस तुम्ही ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. व एक्झामिनेशन कधी कंडक्ट होणार आहे, तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक्झामिनेशन व्हायचे चान्सेस आहेत. ठीक आहे. आता बघा, आपण बोलल्यासारखं सॅलरी ही 41,509 ही असणार आहे सिटी 1 या कॅटेगरी करिता. बेसिक पे आहे 20,000. HRA किती भेटणार आहे? सिटी 1 साठी 4,400. अदर बेनिफिट्स आहेत 8,400. मिल कुपन किती भेटणार आहे? 5,040 रुपये. PF कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 2,400. मेडिक्लेम कॉन्ट्रीब्युशन 1119 आणि ग्रुप इन्शुरन्स कंपनी कॉन्ट्रीब्युशन 150 रुपये. असं टोटल CTC काउंट केला तर मंथली 41,509 रुपये तुम्हाला मिळतील. 2 कॅटेगरीच्या सिटीसाठी 20,000 बेसिक पे, 3,600 HRA, 7,600 अदर बेनिफिट्स, मिल कुपन 5,040, PF कंपनी कॉन्ट्रीब्युशन 2,400, मेडिक्लेम कॉन्ट्रीब्युशन 1119, ग्रुप इन्शुरन्स कॉन्ट्रीब्युशन 150 रुपये. सॅलरी टोटल 39,909 रुपये. आता कॅटेगरी 3 साठी बेसिक पे 20,000, HRA 3,000, अदर बेनिफिट 7,000, मिल कुपन 5,040 रुपये, PF कंपनी कॉन्ट्रीब्युशन 2400 रुपये व मेडिक्लेम कॉन्ट्रीब्युशन 1119 रुपये, ग्रुप इन्शुरन्स 150 रुपये. ही सॅलरी झाली टोटल सिटी 3 साठी, 3 टाईपच्या कॅटेगरीसाठी 38,709 रुपये. ठीक आहे. आता मिल कुपन कसं कन्सिडर केलंय बघा, 210 रुपये पर वर्किंग डे या हिशोबाने कॅल्क्युलेशन करून तुमचं मिल कुपन हे 5,040 रुपये कन्सिडर केलेलं आहे. आता हा फॉर्म भरायचा आहे, पण यासाठी आपलं वय बसतं का? तर बघा, एज पाहिजे तुमची 21 वर्ष ते 30 वर्ष पाहिजे 1 एप्रिल 2026 पर्यंत. 6 महिन्याचा प्रोबेशन कालावधी असणार आहे. जॉईन झाल्याच्या नंतर तुम्ही एक वेळा जॉईन झालं तर तुम्हाला परमनंट करण्यासाठी 6 महिने घेतात व त्यानंतर तुम्हाला परमनंट केलं जातं. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, तर ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं. मिनिमम ऍग्रिगेट 55% मार्क्स सोबत तुमचं कोणतीही युनिव्हर्सिटी असो, तुम्ही ओपन मधून, मुक्त विद्यापीठ मधून BA जरी केलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. फक्त ऍग्रिगेट तुम्हाला 55% पाहिजेत. कम्प्युटर लिटरसी पाहिजे. ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कम्प्युटर सिस्टीम हे तुम्हाला हे नॉलेज असणं गरजेचं आहे. वर्क एक्सपिरियन्स जर असेल तर प्रिफर केलं जाईल.
जरी तुम्हाला कामाचा अनुभव नसेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. फक्त एक प्रेफरन्स म्हणून दिलेला आहे की जर तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स असेल तर चांगलंच. ठीक आहे. कम्प्युटर स्किल्स पाहिजे. यस, कम्प्युटर स्किल असणं गरजेचं आहे. एज लिमिट आपण पाहिलं 21 ते 30 वर्ष, म्हणजे 1996च्या अगोदर जन्मलेला नसावा व 2005च्या नंतर जन्मलेला नसावा. आता सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे? पद तर आपण पाहिलं ज्युनियर असिस्टंट आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे आणि इंटरव्ह्यू होणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन ही तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल, म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, MCQ असतील. टोटल यासाठी तुम्हाला 2 तास वेळ दिलेला असणार आहे. यामध्ये सब्जेक्ट बघा, इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न 40 मार्क्स, लॉजिकल रिझनिंग 40 प्रश्न 40 मार्क्स, जनरल अवेअरनेस 40 प्रश्न 40 मार्क्स. जनरल अवेअरनेस मध्येच स्पेशल एम्फेसिस असणार आहे. हाऊसिंग फायनान्स इंडस्ट्रीवर जास्त भर दिलेला जाणार आहे. न्यूमेरिकल अबिलिटी 40 प्रश्न 40 मार्क्स, कम्प्युटर स्किल्स 40 प्रश्न 40 मार्क्स. टोटल प्रश्न झाले 200, मार्क्स झाले 200, म्हणजे प्रत्येकी एक प्रश्न एका मार्क्सला असणार आहे. वर्जन म्हणजे एक्झामिनेशनची लँग्वेज ही फक्त आणि फक्त इंग्लिश असणार आहे. या सर्व एक्झामिनेशन साठी तुम्हाला 120 मिनिटे म्हणजे 2 तास दिलेले आहेत. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25, म्हणजे प्रत्येकी 4 क्वेश्चन चुकल्यानंतर तुमचा 1 मार्क्स मायनस केला जाईल. आता यामध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाणार आहे आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर फायनल सिलेक्शन होईल. हे फायनल सिलेक्शन हे तुमचं दोन्ही कंबाईंड बेसिस ऑफ कंबाईंड मार्क्स ऑफ द ऑनलाईन एक्झामिनेशन ॲज वेल एज इंटरव्ह्यू, तुमचे एक्झामिनेशनचे मार्क्स प्लस इंटरव्ह्यूचे मार्क्स हे दोन्हींना मिळून तुमचा फायनल कट ऑफ लावला जाईल. व फायनल कट ऑफ हे झाल्यानंतर तुम्हाला मेडिकल साठी बोलवलं जाईल. म्हणजे प्रत्येक गव्हर्नमेंट एक्झामिनेशन मध्ये एक्झाम झाल्यानंतर मेडिकल घेतलं जातं व त्या बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन हे केलं जातं. मेडिकलचं एवढं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. तुम्हाला फक्त जास्त फोकस हा एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यूवरच करायचा आहे. आता हाऊ टू अप्लाय, तर कॅन्डिडेटने म्हणजे विद्यार्थ्याने www.lichousing.com या वेबसाईटला व्हिजिट करायचंय. यामध्ये टायटल असणार आहे, हेडिंग असणार आहे करिअर्स, आणि या करिअर्स मध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटीज ते पुढे मेन्शन केलं आहे बघा, जॉब अपॉर्च्युनिटीज वेबसाईट, त्यानंतर करिअर टॅब, आणि करिअर टॅब मध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज मध्ये जायचंय. तिथं रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट हे असेल, त्याला क्लिक करायचंय आणि अप्लाय ऑनलाईन वर क्लिक करून सर्व काही जी रिक्वायरमेंट आहे ते फिल करायचे. तुमचं नाव व सर्व काही डिटेल्स हे भरून रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. आता यासाठी फीस काय आहे, तर 800 रुपये ही फी असणार आहे आणि सोबतच 18% GST घेतलं जाईल या 800 रुपयांवर. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. महत्वाचं हेच होतं, तुम्ही एक वेळा जाहिरात डाउनलोड करा, पूर्ण जाहिरात वाचा. कोणत्या कोणत्या जर तुम्हाला महाराष्ट्र व्यतिरिक्त कुठे फॉर्म भरायचा असेल तर कुठे कुठे जागा आहेत, कशा कशा आहेत हे सर्व एक वेळा पाहून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.